फायनान्स खूप मोठा मेजर रोल प्ले करतो स्पोर्ट्स सेक्टरमध्ये. जाऊन सोनं गहाण ठेवून मला टोटल खर्च 20 लाखापर्यंत होता. कोकाटे साहेब विठ्ठल राजे उगले यांनी पण मोठ्या प्रमाणाने आर्थिक सहायता केली. नंतर सोमनाथ पावशे नगरसेवक, उदय भाऊ सांगळे, सत्यजित तांबे, एवढं पण सांगितलं का याचा पुढचा सर्व खर्च मी करणार. त्यांनी मला 27 रेकॉर्ड दिले आउट ऑफ कंट्री का ते तुला करायचेच आहे. कोणता पॉईंट होता लाईफ मध्ये तुम्हाला वाटलं की तुम्ही ॲथलीट बनवू शकता? त्यातल्या लोकांना खाणं फ्री म्हटल्यावरती की हा आपण जायला पाहिजे तिथं, चांगलं डाएट वगैरे. फॅमिली मुलींसाठी एवढं सपोर्ट करत नाही, तर तुम्हाला तर गावात पप्पांना खूप नावं ठेवायचे, काय म्हणे तुझी मुलगी. तर प्रॉब्लेम काय काय फेस करावं लागले तुम्हाला? तर ती रात्रीची बॅगच कोणतरी चोरून नेली. नाही बुटा नसल्याने बिना बुटाचं पळ पण मी हे पूर्ण करणार. त्यानंतर अक्षरशः काय एक साईडला सलाईन, एक साईडला बॉटल पकडून मी चालत होतो. सगळ्यांना वाटत हात निघून येईल, परत नाही पळू शकत. पण मी करके आएंगे नाही तर मरते आहे मरके आएंगे. सगळे युथ आहे, त्यांना तुम्ही काय मेसेज देणार? मुलांपेक्षा मुली खूप स्ट्रॉंग असते. तू घरात बस, हे बघत बस. म्हणजे पालकांची चुकी. समोरचे 10 वेळा म्हणतात अरे हा तोच गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर नावानेच एक ओळख झाली. स्पोर्ट मध्ये पैसा जास्त लागतो. आता इथून पुढे फ्युचर प्लॅन काय आहे तुमच्या? तर गव्हर्नमेंट कडून काही सपोर्ट्स आहे काय ॲथलीटसाठी? रिअल हिरो लोकांना आजकाल माहितीच नाही की कोण एक्झॅक्टली. रॅपिड फायर घेऊ, ज्याच्यामध्ये तुम्हाला न विचार करता जे पण मनातील ते आन्सर द्यायचे. मला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये स्वतःचं नाव दर्ज करायचं. दिवसाला 20 तासात 140 किलोमीटर पळणे. कन्याकुमारी टू काश्मीर 20 तास पळणे, 4 तास झोपणे. वेलकम अभिजित सर अँड धनश्री मॅडम टू यूथ आयकॉन अँड द लीडर्स शो. तर मला आणि आपल्या बऱ्याचशा व्ह्युअर्सला जाणून घ्यायची तुमची जर्नीची सुरुवात कशी झाली, तुमची स्कूलिंग कशी झाली, किंवा तुमचं स्पोर्टमध्ये तुमचं अट्रॅक्शन कसं वाढलं, किंवा स्पोर्ट तुम्ही एक ॲथलीट बनणार, तुम्ही एक इंडियाला रिप्रेझेंट करण्याची सुरुवात कशी झाली स्कूलिंगपासून? खरं तर आमच्या शाळेमध्ये स्पोर्ट विषय नव्हताच, कारण की आमची प्रायव्हेट शाळेची त्यावेळेस. त्यामुळे आम्हाला स्पोर्ट टीचर नव्हता. त्या स्पोर्ट टीचर नसल्या कारणाने आधीपासून खेळायची आवड होती मला, पण एक आशा होती का स्पोर्टमध्ये आपल्याला करिअर करायचं, पण ते नव्हतं. मग त्यानंतर मला एक JMD कॉलेजला आपले सचिन चोकोर नावाचे एक कोच भेटले. त्यांनी मला प्रोत्साहित केलं आणि पुढचं मार्गदर्शन त्यांनी केलं मला. तुमची कशी होती मॅडम स्पोर्ट जर्नीमध्ये सुरुवात, स्कूलिंगपासून तर आत्तापर्यंतच्या जर्नीमध्ये? माझं स्कूल लेवलला म्हणजे जे आपलं प्राथमिक शिक्षण असतं ते आमच्या गावात एक शाळा आहे पाटोळ्याला, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा. तिथे माझं 6वीपर्यंत शिक्षण झालं. आणि त्याच्यानंतर मी जेव्हा मामाकडे गेली शिक्षणासाठी, म्हणजे असं घरच्यांचं म्हणणं होतं की शहरातली शाळा वगैरे वगैरे थोडं चांगलं एज्युकेशन भेटेल. तर मग मी तिकडे गेली, तर मग मला तेव्हा KTHM कॉलेजला मी 10वी नंतर ॲडमिशन घेतली. मग मला समजलं तिथे की बोट क्लब आहे तिथे, म्हणजे नदी आहे KTHM कॉलेजच्या शेजारीच गोदावरी नदी. मग मला समजलं तिथे की इथे असा खेळ खेळला जातो आणि ते इंटरेस्टिंग दिसायचं जरा, पाण्यामधला गेम. आणि असं थोडं बघतानाच त्याच्याकडे इंटरेस्ट वाटला मला की हा गेम भारी आहे, खेळावा असं. आणि मग तिथे गेल्यानंतर मला एक समाधान गवळी म्हणून, जे की नाशिकला API पोलीस डिपार्टमेंटमध्ये, ते माझ्या कझनचे फ्रेंड आहे. तर ते पण बोलले की हो तुझं आहे बॉडी स्ट्रक्चर ठीकठाक आहे, तर तू कर हा गेम. मग तिथून पुढे मी सुरुवात केली हळूहळू प्रॅक्टिसला वगैरे. आणि प्रॅक्टिसला सुरुवात केल्यावरती मग पहिली स्टेट चॅम्पियनशिप खेळले. त्याच्यानंतर स्टेटनंतर मग नॅशनलला सिलेक्शन झालं. तर नॅशनल खेळले. पहिली नॅशनल मी खेळले श्रीनगरला, जम्मू काश्मीरला. त्याच्यानंतर मग पुन्हा खूप दिवसांचे पेंडिंग नॅशनल गेम्स येणार होते, तर कोरोना लॉकडाऊनमुळे ती पेंडिंग होती. तर ते नॅशनल गेम्स खेळले. मग त्या नॅशनल गेम्स खेळल्याच्या नंतर ते माझे पहिले खूप मोठे गेम्स होते. मग तिथे मी वेगवेगळे असे इंडियातले खूप म्हणजे भारी भारी ॲथलीट रोईंग माझ्या गेमचे, तर त्यांना मी भेटले आणि एकदम त्यांचं अट्रॅक्शन वाटलं मला. तेव्हा माझे जे नंतरनं जे कोच होते स्पोर्ट्स ॲथलीट ऑफ इंडियामध्ये, इंद्रपाल सर, त्यांचा जो मुलगा आहे परमिंदर भैयाला मी जेव्हा बघितलं तेव्हा मला खूप असं अरे परमिंदर भैया एवढे भारी ॲथलीट. मग मी त्यांना भेटले वगैरे. मग मला खूप भारी वाटलं की आपला गेम पण खूप पुढे गेलेला आहे आणि खूप इंटरेस्टेड गेम आहे आणि यामध्ये पण करिअर होऊ शकतं. असं माझी हळूहळू सुरुवात झाली. मग त्याच्यानंतर मग मी स्पोर्ट्स ॲथलीट ऑफ इंडिया, मग तिथून मला वेळ सुरू झालं की साईवाले, स्पोर्ट्स ॲथलीट ऑफ इंडियाचा शॉर्ट फॉर्म साईवाले जे येतात ते ॲथलीट खूप भारी असतात, ते खूप टफ देतात प्रत्येक टीमला. कारण तिथे कोच इंटरनॅशनल कोच आहे
राहणं खाणं फ्री आहे आणि एका ऑर्डिनरी घरातल्या लोकांना खाणं फ्री आहे म्हटल्यावरती की हां आपण जायला पाहिजे, तिथं चांगलं डाएट वगैरे भेटतो, आपली म्हणजे आपण चांगलं ग्रो करू आपल्या गेममध्ये. मग मी त्याच्यानंतर स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये गेली. तिथे नॅशनल गेम्सच्या पार्टिसिपेशनवरती माझं सिलेक्शन झालं. मग मी तिथे सिलेक्ट झाले आणि तिथून मग माझ्याच गेममधला एक दुसरा प्रकार असतो, आधी स्वीप करायची, मग स्कलिंग शिकले आणि मग तिथून पुढे माझं स्टार्ट होत गेलं. कोणता एक पॉईंट होता जर्नीमध्ये लाईफमध्ये की तुम्हाला वाटलं की असं आपण की आपण पण ॲथलीट बनू शकतो, ह्या सेक्टरमध्ये आपण पण टॉपला जाऊ शकतो किंवा आपण पण एक नंबरला पोहोचू शकतो? तर असा कोणता पॉईंट होता लाईफमध्ये तुम्हाला वाटलं की तुम्ही ॲथलीट बनू शकता? किंवा तुमचा जो आता वर्ल्ड रेकॉर्ड तुम्ही घेतला, तुम्हाला असं कधी वाटलं की आपण हा वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर करू शकतो? कारण की स्पोर्टमध्ये पैसा जास्त लागतो, आर्थिक सहाय्य. पण ज्यावेळेस मी अविनाश सावळे, ते आपले धावपट्टू भारताचे, ज्यावेळेस त्यांना बघितलं, त्यांची जी गरिबीमधून ती जर्नी बघितली मी, त्यावेळेस मी ठरवलं का आपण पण करू शकतो, फक्त करण्याची जिद्द पाहिजेत आपल्यात. तर त्यानंतर माझा प्रवास चालू झाला आणि खरं तर मी त्यांना पाहूनच शिकलो या गोष्टी. तर इन्स्पिरेशन आपण ते सर बोलू शकतो आणि तशी जर्नी स्टार्ट झाली. मग या जर्नी स्टार्टिंगमध्ये तुम्ही तुमचे जसं काही अचिव्हमेंट्स कशा कशा आल्या तुमच्या जर्नीमध्ये? जसं तुम्ही पहिला गेम झाला असेल, दुसरा गेम झाला असेल, तिथं तुम्ही विनर झाला असेल, तर अशा अचिव्हमेंट्स तुम्हाला कशा कशा भेटत गेल्या? ज्यावेळेस मी स्कूलमधून बाहेर पडलो, कारण की स्कूलमधून बाहेर पडल्यानंतर मला कॉलेजकडून खेळावं लागलं होतं. त्यावेळेस मी बाहेर होतो, हरियाणा पंजाब त्या साईडनी खेळलो, स्टेट लेवलपर्यंत खेळलो, पण स्टेटच्या पुढे जात नव्हतो. कारण की शॉर्ट इव्हेंटमध्ये डोपिंगचं प्रमाण जास्त असल्या कारणाने पुढं जाणं शक्य होत नव्हतं. कारण की भरपूर मुलं डोपिंगमध्ये असतात. शॉर्ट इव्हेंटमध्ये शक्यतो तेच चालते जास्त करून स्पोर्टमध्ये. जो चांगले खेळाडू आपले मागं असतात, चांगले खेळाडू मागं असल्या कारणाने आपल्याला जे मेडल भेटतात ते कमी प्रमाणात भेटतात. तर मी स्टेटपर्यंत जायचो, पण भरपूर वेळेस असं वाटलं का याच्या पुढं जाणं शक्य नाही आपलं. मग भरपूर प्रॅक्टिस केली. प्रॅक्टिस केल्यानंतर थोडा इंजुरी आली मला. तर इंजुरी आल्यानंतर 6 महिने रेस्ट केली मी. मला बॅक पेनचा जो L5चा मणका असतो तो चिटकला गेला होता, नस दाबल्या गेली होती. तर त्याच्यामुळं मला पुढं 6 महिने रेस्ट केल्यानंतर मग परत कमबॅक चालू केला मी. कमबॅक केल्यानंतर परफॉर्मन्स चांगला माझा इम्प्रूव्ह होत चालला होता. मग इम्प्रूव्ह झाल्यानंतर त्यावेळेस 2024ची नॅशनल चॅम्पियनशिप आली, त्या फॉर्म भरला मी. पण माझ्यापेक्षा पण चांगले खेळाडू होते. पण एक मी शेवटचा पर्याय ठेवला होता का जर यावेळेस आपलं झालं नाही तर आपण स्पोर्टमधून थांबून घ्यावं आणि काहीतरी दुसरं करावं. कारण की स्ट्रगल करणं खूप अवघड आहे. कारण की माझे 6 ते 7 वर्ष स्ट्रगल केलं होतं आणि घरच्याच्या पण काहीतरी अपेक्षा होत्या. त्यामुळं 2024चा नॅशनल चॅम्पियनशिप शेवटचा पर्याय म्हणून मी फॉर्म भरला. स्टेटचे ट्रायल असं स्टेटमधून मग नॅशनल चॅम्पियनशिपला क्वालिफाय होता. मग ते ट्रायल दिल्यानंतर क्वालिफाय झालो. मग नंतर माझी ट्रायल होती नॅशनल चॅम्पियनशिपची. मग ती द्यायच्या वेळेस भीती पण खूप होती. कारण की जो क्वालिफाय टाईम होता तो 21, 65, 85 असा क्वालिफाय टायमिंग होता. तर माझा एवढं आलेलं नाही. माझा 22 किंवा 22-10मध्येच खेळत होतो. पण ज्यावेळेस मी खेळलो तर मलाच वाटलं नाही का माझा टायमिंग एवढा आला. ज्यावेळेस मी पळालो 200 मीटर त्यावेळेस माझा 21-65चा टायमिंग पडून हा रोहतकचा रेकॉर्ड होल्ड झाला आणि ती नॅशनल चॅम्पियनशिप 2024ची मला भेटली. हो मॅडम, तुम्ही हा विचार केला वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्स इन जर्मनी. आपण एक इंडियामधून आणि एक महाराष्ट्रामधून, त्याच्यात सिन्नरमधून, एक ग्रामीण भागातून येतो आहे. जेव्हा तुम्ही विचार केला आपल्याला त्या गेम्स खेळायचे, तर त्याच्यासाठी जर्नी कशी आहे किंवा एखाद्या नवीन कोणी बघताय त्यांना पण तिथपर्यंत पोहोचायचं, ती जर्नी कशी गेली तुमची, कशी सुरुवात झाली आणि कसं तुम्ही ते अचीव केलं? युनिव्हर्सिटी गेम म्हणजे जेव्हा एक स्टुडंट लेवलचं कॉम्पिटिशन आहे ते, की जे युनिव्हर्सिटीमध्ये एज्युकेशन घेत आहे, जे स्पोर्ट्स पण करताय त्यांच्यासाठी ती कॉम्पिटिशन असते आणि ती 4 वर्षातून गेम्स एकदा येतात. तशी चॅम्पियनशिप प्रत्येक वर्षी असते. तर माझी सुरुवात म्हणजे अशीच झालेली की सुरुवात केली KTHM बोट क्लबपासून, नंतर स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये प्रॅक्टिस स्टार्ट आणि मग त्याच्यानंतर जेव्हा मी ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी खेळायचे तर तेव्हा माझं जेव्हा मी पुणे युनिव्हर्सिटीकडनं रिप्रेझेंट केलेलं, तर तेव्हा माझं पहिलं मेडल जे होतं ते मला फक्त जॉबसाठी म्हणजे मला जॉब हवा आहे, मला क्लास 2ला व्हेरीफाय व्हायचे. कारण नॅशनल आणि ऑल इंडिया युनिव्हर्सिटीचे मेडल जे आहे ते महाराष्ट्रामध्ये क्लास 2 जे जॉब आहे जेवढे पण
गव्हर्नमेंटमध्ये त्याच्यासाठी व्हेरीफाय होतं आणि म्हणजे आपल्याला 5% राखीव जागा मिळते. तर माझा तेवढाच स्टार्टिंगला मोठं होता की नाही मला जॉब घ्यायचा आहे, आपलं फायनान्शियली एवढा सपोर्ट नाही, मला जॉब घेऊन मग मी नंतर माझा गेम कंटिन्यू करणार होते. पण एक म्हणतो आपण की एक इनर कॉल असतो, एक काही गोष्टी नशिबात पण असतात. मग तसं मी जशी सुरुवात केली तसं मला हळूहळू यश मिळत गेलं. जसं की माझ्या मनात पण नव्हतं, मी फक्त करत होते पण माहीत नव्हतं की याचं काय बेनिफिट आहे किंवा काय नाही. मग तसंच मी सुरुवात केली आणि मग जर्मनीसारख्या ठिकाणी जायला भेटणं होतं, हे तर खूप मोठी गोष्ट होती माझ्यासाठी. आणि मग वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्स झाले, नाही वर्ल्ड युनिव्हर्सिटीच्या ट्रायल्स झाल्या. मग त्याच्यानंतर त्या ट्रायलमध्ये पहिलाच दिवस होता त्या ट्रायल्सचा. तर त्या ट्रायल झाल्या आणि मग माझं पहिल्याच दिवशी फर्स्ट होऊन पहिलं सिलेक्शन झालं आणि मला समजलं की मला सिंगल स्केल हा इव्हेंट मिळतोय. मग त्याच्यानंतर पुढे कॅम्प लागला. मग कॅम्पमध्ये पण शेड्यूल एकदम हार्ड असायचं आणि मग तसं तिथून पुढे मग वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्स खेळायला मग आम्ही गेलो. आम्ही गेल्याच्या नंतर आम्हाला तिथे असा एक्सपिरियन्स आला की दुसऱ्या देशाचे ॲथलीट खूप म्हणजे फिजिकली मेंटली खूप फिट आहे. जे की तिथल्या सगळ्या ॲथलीटमध्ये जी मीच एकमेव अशी होती का जी सगळ्यात हाईटने छोटी होती. आणि हाईटने छोटी असल्याने सुद्धा माझा इव्हेंट होता सिंगल स्केल. तर तिथे जेव्हा माझी ओळख एका कॅनेडियन ॲथलीट्सची झाली, सिलेद नाव तिचं. तर तिच्यासोबत बोलून मला खूप चांगला एक्सपिरियन्स आला की त्यांचं प्रॅक्टिस वगैरे त्यांचं खूप वेगळं असतं, डाएट वगैरे खाणं पिणं. जसं की आपलं खूप वेगळं असतं. आपल्याला एखाद्या गरीब घरातल्या ॲथलीटने सुरुवात केली तर आपलं पहिले हेच असतं की अरे खायला पण मिळतं की नाही, की रोजची भाजी पोळीच मिळते असं. पण मग ॲथलीट तुम्ही रेग्युलर जीवनापेक्षा काहीतरी वेगळं हार्ड वर्कआउट करताय ना, त्याच्यामुळे तुम्हाला प्रोटीन्स कार्बोहायड्रेट सगळं लागतातच. त्याच्यासाठी एक चांगला प्लॅटफॉर्म पण लागतो. तर तो प्लॅटफॉर्म मला स्पोर्ट्स ॲथॉरिटी ऑफ इंडियामध्ये भेटतो. जेव्हा आता हे तर तुमची झाली ह्या जर्नीबद्दल, जेव्हा तुम्हाला असं वाटलं की तुम्हाला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्वतःचं नाव दर्ज करायचं आहे, त्याच्यासाठी रजिस्ट्रेशन करायचं आहे, ती जर्नी कशी होती, त्याची प्रोसेस कशी होती, रजिस्ट्रेशन कसं होतं? रजिस्ट्रेशन करण्यासाठी गुगलला गेल्यानंतर आपण ज्यावेळेस गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड टाकतो, यांची एक वेबसाईट आहे, त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला मध्ये पूर्ण रेकॉर्ड येते. आपल्याला कोणता रेकॉर्ड करायचा त्याच्यात आपण अप्लाय करू शकतो किंवा आपला जो पहिला रेकॉर्ड आहे तो आपण होल्ड करायचा आहे किंवा नवीन रेकॉर्ड करायचा आहे, त्यामध्ये अप्लाय करावं लागतं आणि आपली पूर्ण माहिती त्याच्यावर टाकावं लागते. आपण किती पळणार आहे, त्यानंतर त्याचं मेजरमेंट किंवा कसं, आता मी काश्मीर ते कन्याकुमारी केला, त्यानंतर दुसऱ्याला काही वेगळा करायचं आहे तर ते आपण टाकू शकतो त्यामध्ये. तर ते पूर्ण झाल्यानंतर त्याला काहीतरी फी असते ऑनलाईन, तर ती सबमिट केल्यानंतर आपल्याला 3 महिन्यांनी त्यांचा मेलचा रिप्लाय येतो. तोपर्यंत आपल्याला माहिती आपली प्रॅक्टिस करावी लागते. आणि मी सोबत गिनीज बुक आणि इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड, इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड आपल्या इंडियाचा आहे आणि गिनीज बुक ऑफ पूर्ण वर्ल्डचा आहे. आणि गिनीज बुक ऑफ सगळ्यात मोठा आहे, हा गव्हर्नमेंट आहे. तर मी दोन्ही पण इंडियासोबत केलं त्यामुळं मला वाटत नव्हतं का गिनीची एंट्री माझा अप्लाय ॲक्सेप्ट करतील किंवा घेतील. मग त्यामुळे मी ऑप्शनला एक इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड ठेवला होता. पण दोन्ही पण माझे झाले सक्सेस. मग त्यानंतर पुढं मी जर्नी चालू केली. जेव्हा तुम्ही जर्नी स्टार्ट केली तेव्हा तुम्हाला असं काय वाटलं होतं की तुमचं कशी जाईल ही जर्नी, काय प्रॉब्लेम्स आले स्टार्टिंग स्टेजलाच, किंवा फायनान्शियल सपोर्ट असेल, ह्या सगळ्या गोष्टींना तुम्हाला म्हणजे काही प्रॉब्लेम, काही सक्सेस येण्यासाठी बरेचसे काही प्रॉब्लेम येतात, तर असे काय प्रॉब्लेम्स होते स्टार्टिंग स्टेजला? ज्यावेळेस मी एंट्री केली तर मी ज्यावेळेस समोरच्याचा जो रेकॉर्ड बघितला तो होता 45 दिवस 17 तास. तर एक धक्का बसला, कारण की 4000 किलोमीटर पळायचं एवढं. त्यावेळेस माझं मेजरमेंट होतं 4112 किलोमीटर होतं. तर एवढं पण म्हणजे एक वाटतं का 4000 नॉर्मल आहे, पण ज्यावेळेस आपण पळतो त्यावेळेस ते कळतं का 10 किलोमीटरसुद्धा पळणं अवघड आहे. पण एक जिद्द होती मनात का करायचं. मग मी प्रॅक्टिस चालू केली. मी आता कसं मला माहिती मेलचा रिप्लाय होणार होता, मला तो मेमध्ये येणार होता, कारण मी जानेवारीमध्ये एंट्री केली होती. त्या सुट्ट्या पण असता म्हटलं त्यावेळेस चालू करू. तर ज्यावेळेस मी प्रॅक्टिस चालू केली, दिवसभर शाळा करायचो, जॉब करत, त्यानंतर संध्याकाळी प्रॅक्टिस करायचो, कारण की माझा जो रुटीन होता तो रात्रीचं जास्त कव्हर करायचं, कारण अंधारात आपल्याला जास्त किलोमीटर कव्हर होतं आणि रस्ता आपल्याला पटपट निघतो. तर त्या कारणाने मी रात्रीची प्रॅक्टिस चालू केली. ज्यावेळेस प्रॅक्टिस चालू केली त्यावेळेस मी आपलं सिन्नर ते शिर्डी अंतर केलं, त्यानंतर सिन्नर ते संगमनेर केलं,
त्यानंतर कारण की ग्राउंडवर पण पॉसिबल नव्हतं एवढं, कारण की 30-30, 40-40 किलोमीटर काय वाटत नाही, पण तुम्हाला जास्त करायचं असलं ग्राउंडवर पळणं, कारण कंटिन्यू तुम्हाला फिरायचं गोल 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 गोल, त्यामुळं शक्य नसतं एवढं, माइंड डिस्टर्ब होऊन जातो. त्यामुळे मग मी लाँग रूट ठेवली. आणि डांबरीवरती पळणं ते म्हणजे पायाला जास्त त्रास होतो, लिगॅमेंटला. तर मग मी, कारण की मला तिकडं तेच पळायचं होतं, मग ग्राउंडचा मी थोडा विषय लांब ठेवला, रोडवर पळायचो. मग नंतर मला चांगला रूट भेटला सिन्नर ते नाशिक. त्यानंतर मी रात्रीचा प्रवास करायचो. रात्री 8 वाजता निघालो तर सकाळी 6-7 वाजेपर्यंत पळत राहायचं. पण माझ्याबरोबर टीम पण असायची, ते मला पाणी किंवा प्रोटीन किंवा ते सर्व द्यायचे. त्यानंतर एक गाडी असायची आमची, तर ते सर्व आम्हाला प्रोव्हाइड करायचे. करता करता ज्यावेळेस मी 100 किलोमीटर किंवा 120 किलोमीटर मला इझी वाटायला लागलं, नंतर मग मी करू शकतो हे मला वाटलं. मग तिथं मला 140 पळायचं होतं, पण इथं कसं अंतर कमी असल्या कारणाने मी काय करायचो, ज्यावेळेस मला 1 किलोमीटर मला तिथं 8 मिनिटात पळावं लागत होतं. तिकडे जायचो त्यावेळेस मला काश्मीरला, आणि इथं मी 1 किलोमीटर 6 मिनिटात पळत होतो. म्हणजे इथं मी प्लेस फास्ट करत होतो, त्यामुळे मला माहिती कमी करू शकतो पुढं, कारण तिथं इझी पळायचं, इथं फास्ट केल्यानंतर आपलं अंतर पण कवर होतं आणि किलोमीटर पण वाढतं. त्या हिशोबाने मी प्रॅक्टिस चालू केली. प्रॅक्टिस चालू केल्यानंतर भरपूर अडथळे आले, इंजुरी येणं, हे येणं ते येणं. त्यानंतर प्रोटीन घेणं किंवा टायमिंग टू टायमिंग आपल्याला जे पाहिजे ते. नंतर डॉक्टरनी माझं जेवण पूर्ण बंद केलं होतं पहिले, कारण की भाजीपोळी ते आपल्याला शरीराला चालत नव्हतं. त्यांनी ते प्रोटीन दिले, ड्रायफ्रूट्स, ज्यूस, त्याच्यावरती आधीपासून महिनाभर आधीपासूनच मी ती बॉडीला सवय लावल्यानंतर मग तिकडून आल्यानंतर पण मला 1-2 महिना थोडा जेवणाला त्रास झाला. त्यानंतर पुढचं जेवण मी चालू केलं. जेव्हा तुम्ही जर्मनीला गेले तेव्हा तुमचं डेली लाईफस्टाईल काय होतं? तुमचं डेली शेड्युलिंग काय होतं? जसं तुमचं जेवण, त्यानंतर प्रॅक्टिस, त्यानंतर तिथलं जे पण काय डेली शेड्यूल कसं होतं तुमचं? तिकडचं टाइम झोन आणि आपलं इंडियाचं टाइम झोन यात फरक आहे. आम्ही सकाळी तिकडच्या टाईमनुसार सकाळी 6 वाजता उठून 6:30ला आमचा ब्रेकफास्ट व्हायचा, आणि मग आम्ही वेन्यूवरती जायचो जिथे आमच्या मॅचेस आहे तिथे. तर वेन्यूवरती गेल्यावरती मॅचेस असल्यावरती आधी 1 दिवस आधी शेड्यूल येतो की तुमची कोणासोबत मॅच आहे. तर ह्यावेळेस थोडं शेड्यूलमध्ये चेंज झालेला की कमी मारून मग रेपिचार्जला चान्स घेऊ, जास्त मारून मग फायनलला जाऊ. तर आता हिटमध्येच सर्वांचा परफॉर्मन्स दाखवायचा होता, आणि मग फायनल ABCDE अशा होणार होता. जी फायनल A होती ती मेडलिस्ट लोकांची होती. हिटमध्ये जे हिट 1 हिट 2 असा होता, जसा एंट्री आला तसा. मग त्याच्यानुसार जे फर्स्ट सेकंड येतील त्या हिटमधून टाईम पण त्यांचा नोट केला जायचा. टाईमला खूप इम्पॉर्टन्स आहे आमच्या गेममध्ये. तर मग टाईम नोट करून पुढे मग त्यांनी फायनल ठरवलं. पहिले हिट झाली, हिटनंतर मग जी फायनल A होती ती सगळ्यात लास्ट होती, कारण ती मेडलिस्टवाल्यांची होती. असंच आमचं शेड्यूल राहायचं. आणि दुपारी तिथल्या टाईमनुसार दुपारी 2 वाजता आम्ही फ्री होऊन जायचो, आणि मग तिथून पुढे मग पुन्हा हॉटेलवरती येऊन रेस्ट करून, काही प्रॉब्लेम असेल तर फिजिओकडून मसाज किंवा काही घेऊन मग फ्री. जेव्हा तुम्ही या K2K कन्याकुमारी टू काश्मीर ज्या जर्नीला सुरुवात केली तेव्हा तुमचं डेली शेड्यूल कसं होतं? म्हणजे स्टार्ट कसं व्हायचं, किती वाजता उठायचे, केव्हा फूड, केव्हा लंच, केव्हा डिनर, कसं होतं पूर्ण शेड्यूल तुमचं? बॉडी चेकअप, हेल्थ चेकअप वगैरे. तिला प्रवास करायला सुरुवात केली मी, आणि माझी जी रेस चालू करायची होती मला 1 मेला चालू करायची होती, पण ती काही कारणास्तव आम्हाला 30 एप्रिलला चालू करावं लागली. तर माझा जो शेड्यूल होता 20 तास पळणे आणि 4 तास झोपणे. म्हणजे दिवसाला 20 तासात 140 किलोमीटर पळणे आणि 4 तास रेस्ट करणे. पण ज्यावेळेस ते पहलगामचा जो अटॅक झाला होता 22 एप्रिलला, तर काश्मीरमध्ये एवढं शक्य नव्हतं एवढं 20 तास पळून देणं, कारण की तिथलं रूल आहे का सकाळी 6 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत, 6 नंतर तिथं पूर्ण शांत होऊन जातं, म्हणजे कोणतेही दुकान उघडं नसतं. तर आपल्याला तिथं परमिशन पण घेणं शक्य नव्हतं एवढं. त्यामुळं आपण सकाळी 6 ते संध्याकाळी 6 फक्त 12 तास पळू शकत होतो तिथे. त्या 12 तासात माझं कमी किलोमीटर झालं, कारण ते टर्नओव्हर किंवा काही जाम लागायची, त्यामुळं तिथं माझं पळणं कमी झालं. कारण ते काश्मीर ते जम्मू हे 250 किलोमीटरचं अंतर आहे. ते अंतर कवर करायला मला 3 दिवस लागले, आणि ती ट्रॅफिकमुळं जास्त संकट आले तिथं. कारण की तिथं पळणं चालणंच होतं, कारण की मी जर पुढे गेलो असतो गाडी माझ्या मागत पाहिजे, कारण की काही मला प्रॉब्लेम आले किंवा काय आलं तर ते गाडीत सर्व सुविधा होत्या. माझे डॉक्टर पण होते, फिजिओ डॉक्टर, त्यानंतर आमच्या गाडीत पोलीस पण होते, तर ते पुढे हँडल करू शकत. तर असे यायचे. त्यानंतर जेवणाचं माझं शेड्यूल असं होतं का पूर्ण जेवण बंद होतं माझं, फक्त फ्रूट्स आणि प्रोटीन. जास्त करून माझी बॉडी प्रोटीनवर चालूच होती, तर त्यावरती होतं माझं प्रोटीन. आणि जे माझं जेवणाचं शेड्यूल होतं पूर्ण डॉक्टर करत होते.
किती मिनिटाला द्यायचं, किती तासाला द्यायचं, काय द्यायचं काय नाही, ते पुढे जाऊन थांबून लगेच ते ज्यूस किंवा ड्रायफ्रूट्स किंवा फ्रूट्स किंवा प्रोटीन ते पूर्ण शेड्यूल होतं ते देत होते. तर हा जो रेकॉर्ड हरियाणाच्या नावाने होता, तर हरियाणा राज्य आपल्या महाराष्ट्राला एकदम काहीतरी समजतं. त्या महाराष्ट्रातले खेळाडू काहीच करू शकत नाही, कारण की आपले भरपूर खेळाडू डोपिंगमध्ये सापडले, त्यामुळं ते आपल्याला कुठेतरी कमी समजतात. तर ज्यावेळेस मी नॅशनल चॅम्पियनशिप खेळलो त्यावेळेस मला जास्त कॉम्पिटिशन हरियाणाचीच होती. तर त्यांना ज्यावेळेस हरवलं तर एक मनाला चांगलं पण वाटलं का आपल्या महाराष्ट्राच्या नावावर आपल्याला महाराष्ट्राला चॅम्पियनशिप भेटली. त्यानंतर एक असंच आम्ही ज्यावेळेस मी फिजिओकडे जायचो, आपले तुषार बोरकर म्हणून तर फिजिओ त्यांच्यात गेलो होतो, त्यावेळेस असा विषय चालू होता गिनीज बुक ऑफ रेकॉर्डला आपल्या इथले एक खेळाडू गेला आहे, पण तो परत रिटर्न आला, पण तो जिम करत होता. जिममध्ये आणि रनिंगमध्ये भरपूर फरक असतो. तर मी एक अभ्यास केला त्याच्यावर की आपण करू शकतो. मी 2-3 दिवस प्रॅक्टिस केली. प्रॅक्टिस केल्यानंतर त्यांना मी बोललो का मी करू शकतो, आणि तू प्रोसेस कर. त्यांना पण खरं वाटलं नाही, त्यांना वाटलं हा काय असं बोलतोय, काही आलाय मशादला, थोडं ऐकलं. पण 2-3 दिवसात मी त्याच्यावर पुन्हा फाईल घेऊन गेलो रेडी. म्हटलं डॉक्टर माझी पूर्ण फाईल रेडी झाली. ते पण त्यांनी डोक्याला लावला का तू एवढं कसं काय केलं लगेच नाही. त्यांना वाटलं का काहीतरी करू शकताय. त्यांनी मला पुढचा प्रोसेस सांगितली काय करायची काय नाही. ती प्रोसेस केल्यानंतर आमचा पुढच्या प्रवासाला चालू झाला. आम्ही प्रवासाला मग एंट्री करायच्या आधी आपल्याला 3 महिने आधी एंट्री करावं लागते. ते केल्यानंतर मध्ये आपली प्रोसेस चालू होती. नंतर माझी प्रॅक्टिस चालू झाली. प्रॅक्टिस त्यांना भरपूर जण बघायचे मला, कारण की मला समोरच्याला खूप असं द्यायचं होतं का त्यांना वाटलं नाही पाहिजे का ही डमी पळाली, कारण गिनीजला एवढे प्रूफ द्यावं लागतं प्रॉपरली का त्याला मात नाही एवढं. अजूनसुद्धा माझे प्रोसेसमध्ये फाईल म्हणजे ॲक्सेप्ट झालेलं आहे, प्रोसेसमध्ये जाऊन. तर त्यांना प्रत्येक मिनिटाचं ॲव्हिडन्स द्यावं लागतं की काय केलं काय नाही केलं. आणि ज्यावेळेस आपण इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डचे जे माणसं माझ्यासोबत होतो, म्हणजे त्यांना थोडा डाऊट आला पुढून. ज्यावेळेस नागपूरमध्ये आलो मी, एवढं फास्ट येणं शक्य नाही. मग ते माझ्यासोबतच राहिले, भरपूर वेळ माझ्यासोबत राहिले. आणि चिप लावल्यामुळं आपल्याला एक GPS चिप असते, ती चिप जर आपण काश्मीरपासून ज्या स्टार्टिंग पॉईंटपासून चालू केली की ते एंडिंगला थांबवतं. मग त्यावेळेस ती काढून घेतात. तर आपलं किलोमीटर किती तासात पळालो, किती दिवसात पळालो, सर्व त्याच्यावरती डिटेल येऊन जाते. त्यानंतर आपलं ऑफलाईन पण एक लागते. प्रत्येक ठिकाणी समजा आपण प्रत्येक ठिकाणी थांबलो आहे, 2-3 लोकांचे मेल कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही कुठं पाहिलं ते एक बुकलेट घेऊन आपल्या ती दिल्लीला जमा करावं लागतं. एव्हिडन्स ऑनलाईन पण आणि ऑफलाईन पण दोन्ही. तेव्हा तुम्ही बाहेर गेले गेम्स खेळायला किंवा इथे इंडियामध्ये असून पण महाराष्ट्रामध्ये असून पण जेव्हा तुम्ही या सगळ्या गेम्सला सुरुवात केली, तर तेव्हा फायनान्स खूप मोठं मेजर रोल प्ले करतो स्पोर्ट्स सेक्टरमध्ये. तर तुम्हाला फायनान्सची कशी तुम्ही अरेंजमेंट केली किंवा कोणी फायनान्स केलं किंवा तुमच्या फॅमिलीकडून किंवा गव्हर्नमेंटकडून कशी होती सगळी प्रोसेस? जेव्हा मी गेम स्टार्ट केला तर महाराष्ट्र रिप्रेझेंट करायचे, तर जेव्हा आम्ही स्टार्ट केला म्हणजे आमचा मेन मोटो म्हणजे आपलं म्हणता येईल आयडल जे होते ते दत्तू भोकनळ. ते महाराष्ट्रातले रोईंग गेममधले पहिले ऑलिम्पियन आहे आणि त्यांचा इंडियातला रेकॉर्ड पण आहे सिंगल स्कलचा. तर नाशिक जिल्ह्यातले ते. आणि जेव्हा स्कूलमध्ये त्यांचे क्वेश्चन पण यायचे की रोईंग हा गेम कोणाच्या रिलेटेड आहे, तर ते एक होते आयडल की दत्तूदादासारखं बनायचं. आणि दत्तूदादांनी पण आम्हाला एकदम चांगलं ट्रीट केलं, एकदम म्हणजे त्याचं क्लब पण आहे दत्तूदादाचं, तर एकदम छोट्या बहिणी भावांसारखंच ट्रीट केलं आम्हाला सगळ्यांनी. आणि मग मला फायनान्शियली सपोर्ट म्हणजे जसं की जेव्हा स्टार्ट केलं आम्ही तेव्हा महाराष्ट्र गव्हर्नमेंट काही सपोर्ट नव्हतं बरं. म्हणजे जशी नॅशनल चॅम्पियनशिप असायची तर म्हणजे माहीत पण नसायचं सेक्रेटरीला आणि त्यांना की ॲथलीट कुठे राहता काय राहता. मी अक्षरशः माझी जेव्हा पहिली चॅम्पियनशिप होती नॅशनल, तर आम्ही एक छोटासा रूम घेतला होता तिथे ARNच्या शेजारी, खूप छोटा होता आणि आम्ही मुलं मुली एकत्र राहायची त्याच्यात. आणि मला घरच्यांचा मेंटली खूप सपोर्ट होता की असं तू कशीही राहा, चांगलं खेळ असं. आणि फायनान्शियली सपोर्ट म्हटलं तर माझी पहिली मॅच जेव्हा मला खेळायची माझ्या आजीने तिचं सोनं दान ठेवलं होतं माझ्यासाठी. आणि ते पण आणि मला जायचं होतं जम्मू काश्मीरला, तर माझी ट्रेन होती गुजरातवरून. तर माझ्या मामाचं गाव दिंडोरी तालुक्यामध्ये उमराळ,
तर माझी आजी बस थांबली होती उमराळे स्टँडवरती, तर तिथे पैसे घेऊन आणली होती ते मला द्यायला. तर असे खूप प्रॉब्लेम्स आलेले पैशांचे. प्लस गावातून पण पप्पांनी म्हणजे इंटरेस्टवरती पैसे वगैरे घेऊन मग मी तिथपर्यंत पोचली. मग ते असं खूप हे व्हायचं की यार आपण आपलं काही नीट होईल की नाही, आपण करतोय, आई वडील दुसऱ्यांकडनं पैसे घेऊन देत आहेत तर होईल की नाही, असा खूप विचार यायचा मनामध्ये. पण मग मी नंतरनं विचार करणं पण सोडून दिलं होतं की माझ्या वयाची मुलं अजून पण काहीच करत नाही, तर मी काहीतरी करते, होईल काहीतरी. आणि असंच स्वतःवरती, देवावरती आणि घरच्यांवरती विश्वास ठेवून पुढे जात राहिली. तर तुम्ही बघितलं तर तुम्हाला पण जे रजिस्ट्रेशन फी असो, त्यानंतर तुमचे जे स्पोर्ट्सचे शूज वगैरे हे खूप एक्सपेन्सिव्ह आहे रनिंगसाठी, जे पण लागणारी गोष्ट आहे. तर तुम्ही तुमचं फायनान्स कसं मॅनेज केलं सगळं? त्यावेळेस मी टोटल खर्च काढला याचा. त्यावेळेस मला टोटल खर्च 20 लाखापर्यंत होता. पण माझं एक होतं का जेवढं बचत करता येईल तेवढी बचत करू. त्यानंतर भरपूर असे संस्था होत्या, त्यांच्याकडे मी लेटर दिलं. नंतर आपले कृषी मंत्री होते त्यावेळेस कोकाटे साहेब, त्यांनी मला आर्थिक सहायता केली. तर आपले उदय भाऊ सांगळे यांनी पण आर्थिक सहायता केली. नंतर आपले विठ्ठलराज उगले यांनी पण मोठ्यापणाने आर्थिक सहायता केली. नंतर आमच्या नगराचे सोमनाथ पावशे नगरसेवक, त्यांनी मला आर्थिक सहायता केलीच, पण त्यांनी मला बाहेरच्या मतदारसंघातून पण मला मदत करून दिली. आपले सत्यजित तांबे आपले संगमनेरचे आमदार, तर त्यांच्याकडून त्यांनी मला जास्त प्रमाणात मदत काढून दिली. आणि त्यांनी तर एवढं पण सांगितलं का याचा पुढचा सर्व खर्च मी करणार. त्यांनी मला 27 रेकॉर्ड दिले आउट ऑफ कंट्री, का ते तुला करायचेच आहे, त्यानंतर पूर्ण खर्च मी तुझा उचलणार. तर ज्यावेळेस गिनीची एंट्री केली मी पहिल्यांदा, भरपूर ठिकाणी पत्र टाकले, हे केले, पण सर्व म्हणायचे करू आम्ही, पण ज्यावेळेस त्यांना कॉल करू कोणी कॉल उचलत नव्हतं. त्यांना कॉल करायचे, मेसेज करायचे, कोणत्याही प्रकारचा रिप्लाय नाही. म्हणजे ज्यांनी जे बोलले का आम्ही देतो त्यांनी नाही, पण दुसऱ्यांनीच मला जास्त मदत केली. आणि खरं सांगायला गेलं तर अक्षरशः आमच्या ज्या आपल्या सिन्नरच्या शाळा आहे, प्रत्येक शाळेमधून मुलांनी मला 100-100, 200-200 रुपये काढून ही मदत केली मला. जास्त करून आमची मातोश्री निर्मला गोपाल कुलकर्णी विद्यामंदिर सरळवाडी या शाळेतून मला सर्वात जास्त मदत करण्यात आली. तिथून मला 40,000 ते 50,000 रुपये मुलांनी जमा केले होते. 1500 मुले आमचे, पण एवढे 40,000 ते 50,000 रुपये जमा करून त्यानंतर आमच्या शिक्षकांनी किंवा आमच्या मुख्याध्यापिका जेजूकर मॅडम यांनी पण मोठ्या प्रमाणात पैसे दिले. मग एवढा खर्च जेवढे सासून एवढे पैसे झाले नव्हते. मग शेवट जायच्या आधीच मला थोडं वाटलं होतं का जाणं कॅन्सल करावं, पण घरच्यांनी भरपूर सपोर्ट केला. शेवट पर्याय होता का सर्व म्हणजे अक्षरशः सर्व घरच्यांनी पण पैसे दिले, पण तरी पण लागेल तेवढे पैसे होत नव्हते. मग घरच्यांनी मम्मीने एक विचार केला का तुझं चांगलं होते तर माझं मंगळसूत्र मोडलं तर ठीक आहे आपण करू शकतो नंतर. शेवट मम्मीने मंगळसूत्र मोडलं आणि जे मला त्या मंगळसूत्राचे 2.5 लाख रुपये भेटले. तर तो पुढचा प्रवास माझा चालू झाला तिथे. आणि रस्त्याने पण भरपूर मदत करत होते लोक. पंजाबला पण आमचे एक सरदार भेटले आम्हाला, जेवणाचं राहण्याचं. आणि आम्ही गाडीला एक QR कोड टाकला होता, तर त्यावर पण लोक भरपूर यूट्यूबला यायचे, ते QR कोड टाकायचे तेव्हा पैसे टाकायचे अशी. कारण खेळाडू हा गरीबच असतो, जो श्रीमंत आहे तो खेळाडू नाही म्हणू शकत आपण. एवढा सगळा स्ट्रगल, सगळं फायनान्सपासून तर आर्थिक, मेंटली आणि फायनान्स सगळ्या गोष्टींचा हा एक स्ट्रगल करून इथपर्यंत तुम्ही आलाय. रिअल हिरो लोकांना आजकाल माहितीच नाही की कोण एक्झॅक्टली. तुम्ही बोलले आता रिअल स्टार, पण खरं रिअल स्टार तो असतो तो देशासाठी काम करतो. आम्ही म्हणू शकत नाही आम्ही रिअल स्टार आहे. आपल्या देशाचे जवान किंवा आपण इंडियासाठी काहीतरी करतोय, आपलं इंडियाचं नाव मोठं करतोय, खरं तर ते रिअल स्टार. रिअल स्टार तर कोणी पण बनू शकतं. काहीतरी विचित्र बोलायचं किंवा काहीतरी कोणाला तरी ट्रोल करायचं, ते तर कोणी पण करू शकतं. पण ज्यावेळेस तुम्ही रिअल स्टार बनशाल त्यावेळेस तर फेमस कमी होशाल, पण माणसाच्या मनात एक आदर असतो की यांनी हे केलेले. आज मी इथं जरी फिरलो तर समोरचे 10 वेळा म्हणतात अरे हा तोच गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर नावानेच एक ओळख झाली. जर खास करून बघितलं मुलींना, जे फॅमिलीकडून एवढा चांगला रिस्पॉन्स भेटत नाही, बाहेर जायचं असो कुठं, इवन शिक्षणाला सुद्धा कोणाला बाहेर जायचं असेल तरी घरचे फॅमिली मुलींसाठी एवढं सपोर्ट करत नाही. तर तुम्हाला तर आउट ऑफ इंडिया जायचं होतं, तर फॅमिलीकडून कसा सपोर्ट भेटला आणि फॅमिलीकडून तुम्हाला काय भेटला मेसेज की जा तू कर का नाही, कसं होतं?
फॅमिलीने मला पहिल्यापासून खूप सपोर्ट केलेला आहे, म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये. आणि माझं म्हणजे मला रात्री वगैरे बाहेर फिरायला लागायचं, टुर्नामेंट किंवा येणं जाणं कुठे पण. तर जेव्हा मी स्टार्टिंगला जेव्हा मला रोईंग शिकायची होती तेव्हा मी स्विमिंग शिकले आधी. तेव्हा मी माझे केस कापून टाकले होते, बॉयकट होता माझा. तर गावात पप्पांना खूप नावं ठेवायचे, काय म्हणे तुझी मुलगी, काय म्हणे मुलांसारखी फिरते, काही मुलांसारखी राहते, बघ तिच्याकडं, म्हणजे तिचं फ्युचर काय. आता गावाकडे ऑब्व्हियसली काय असतं की मुलींना लग्न वगैरे थोडं त्यांनी साऊ राहावं मुलींसारखं असं. तर माझ्या पप्पांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. तर तेही खूप इम्पॉर्टंट होतं की ते ट्रिगर नाही झाले लोकांच्या बोलण्यामुळे. आणि माझी मम्मी तर म्हणजे मला नेहमी मुलासारखंच ट्रीट करत आली आणि मुलासारखंच वागवत आली. आणि आजी लोक जे असतात, म्हणजे माझी मम्मीची मम्मी, तर माझी आजी एवढी म्हणजे तिचं वय आहे, ती शाळेत पण गेलेली नाही, ती एज्युकेटेड नाही आहे, पण तिचे विचारसरणी आणि तिचं विचार करण्याची पद्धत ही खूप वेगळी होती माझ्यासाठी. तर तिने खूप मला सपोर्ट केलेला आहे. अगदी तिने चोरून चोरून खूप पैसे पुरवले मला. तेव्हा अजून पण मला कधी कधी आठवलं ना की तिचे पैसे देणं नव्हतं ते, की जे माझे काही स्वप्न होते त्याच्यासाठी स्वप्नांची वाटचालच होती ती एक प्रकारची. तर तिने आजीचा खूप सपोर्ट होता मला जेव्हा मी मामाकडे राहायची. आणि मला स्टार्टिंग जेव्हा केली स्विमिंग करायची, गोदावरी नदीत स्विमिंग करायची मी, कारण एवढं नव्हतं मी एफर्ट्स पैशांचे की मी स्विमिंग पूलमध्ये जाऊन करेल स्विमिंग वगैरे वगैरे. तर आजी तेव्हा मला पायांना वगैरे काही काचा वगैरे लागायच्या किंवा इतरही काही इंजरीज व्हायच्या, तेव्हा स्टार्टिंगच केली होती, काय फिजिओनी काय एवढं काही आयडिया नव्हती. तर माझी आजी रात्री मी झोपल्यावरती त्यांना मलम लावणे किंवा तिचे थोडे गावठी औषधं करायची माझ्यासाठी. तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये माझ्या आजी खूप मोठा, म्हणजे माझ्या यशाचं तिला सगळं श्रेय जातं की तिने खूप केलंय माझ्यासाठी. आणि घरच्यांच्या विरोधात जाऊन सोनं गहाण ठेवून आणि ते खूप खूप केलेलं आहे तिने. आणि प्लस मम्मी पप्पांचा पण दोघांचा खूप सपोर्ट होता, मेंटली खूप सपोर्ट होता, स्पेशली माझ्या मम्मीचा. कारण एक मुलगी जी काही गोष्ट असते ती आईसोबत बोलू शकते, तर त्याच्यामुळे माझ्या मम्मीचा मला खूप मेंटली सपोर्ट होता. आणि असं तिने कधी मला भासवून दिलं नाही की आपल्याकडे फायनान्शियली आपण आर्थिकदृष्ट्या थोडे हे, असं तिने मला कधीच भासवून दिलं नाही. खाण्यापिण्याचं माझं घरच्यांनी पण खूप ध्यान ठेवलं, की म्हणजे लक्ष दिलं की काय गोष्टी लागतात एका ॲथलीटला खायला वगैरे वगैरे. कारण सुरुवात तर घरूनच होती, तर त्याचं मम्मीने खूप असं लक्ष दिलं होतं त्या गोष्टीकडे. सगळे यूथ आहे, त्यांना तुम्ही काय मेसेज देणार की तुम्ही कोणत्या दिशेने जायला पाहिजे फ्युचरसाठी? तर तुम्ही त्यांना काय, यूथला एक जे छोट्या वयाचे मुलं बघताय किंवा एक समजा एक 15 ते 20 वयाचे मुलं किंवा 20 ते 25 वयाचे मुलं, तुम्ही त्यांना काय मेसेज देणार की काय करायला पाहिजे त्यांनी लाईफमध्ये? आत्ताची जे मुलं आहे तर खरं सांगायला ते फक्त यूट्यूब, स्नॅपचॅट, इंस्टाग्राम हे चालू आहे. कारण की खरं तर ही घरच्यांची चूक आहे, पालकांची चूक आहे. कारण की मुलगा शांत बसतोय, तू कार्टून बघ, तर फोन बघ, नाही तर घरात बसतोय, बाहेर जाण्यापेक्षा घरात बसतोय, तू घरात बस, हे बघत बघ. म्हणजे पालकांची चुकी. पण याच्या पुढं मुलांना स्ट्रगल काय असतं किंवा सहनशक्ती काय असते हे यांना एक मुलं करू शकत नाही. एक खेळाडू आहे, जसं सांगायला गेलं तर आता आपला चायना देश आहे, लोकसंख्येने पण मोठा आहे आणि खेळामध्ये पण पुढे आहे. तर त्या देशामध्ये वयाच्या 5 वर्षापासून मुलांना स्पोर्टमध्ये सहभाग घेण्यासाठी ते सिलेक्शन करतात प्रत्येक स्कूलमध्ये. आणि जे चांगले खेळाडू आहे त्यांना एक स्पोर्ट कोटा आहे त्यांचा, त्यामध्ये त्यांना प्रशिक्षण देतात. प्रत्येक गेममध्ये चायनाचे मुलं असतात, प्रत्येक गेम. असा कोणताच ऑलिम्पिकला गेम नाही का त्या गेममध्ये चायनासारखा देश नाही आहे. तर आपला देश पण करू शकतो. आपला देश फक्त लोकसंख्येने तर वाढत चाललाच आहे, पण खेळामध्ये पण पुढे जायला पाहिजे. कारण की आपण ज्यावेळेस पॅरिस ऑलिम्पिक असती, आता भरपूर लोक बघत होते पॅरिस ऑलिम्पिक, त्यांची मी स्टोरी पण बघितली किंवा स्टेटस पण बघितले का आपल्या महाराष्ट्राला गोल्ड नाही, हे नाही ते. पण माझं एक म्हणणं आहे, जसं मोदी साहेबांनी अग्निवीर केलं आहे, प्रत्येक घरात एक आर्मीवाला पाहिजे, त्याला लढता आला पाहिजे. तसंच जर प्रत्येक घराचा एक खेळाडू असला तर नक्कीच आपला भारत हा कुठंतरी आपलं नाव एक जसं गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड आहे किंवा असे प्रत्येक खेळाचं वर्ल्ड रेकॉर्ड आहे, तर ते होल्ड करू शकतो आपला खेळाडू.
तर हे पालकांनी जर त्यांना कंपल्सरी केलं, आणि खरं सांगायला तर दीदी एक महिला आहे, तर मुलींना भरपूर पालक महिलांना मुलींना पाठवत नाही खेळामध्ये. त्यांचं म्हणणं आहे का तुम्ही हे करू नका, ते करू नका, आणि पाठवत नाही. आजकाल मुलांचं बॅगीचं वजन बघितलं तर मुलांचं वजन कमी करून बॅगीचं वजन जास्त आहे. मुलांना क्लासेस लावले, एवढं बिझी करून दिले का मुलाला काहीच स्पोर्टला वेळ देत नाही. भरपूर पालकांचा वेळ देत नाही. त्यांचं म्हणणं असं आहे का स्पोर्टमध्ये काहीच नाही. पण स्पोर्टमध्ये जर तुमचा मुलगा असला तर पुढं म्हणजे असं नाही का स्ट्रगल करू शकतो, पुढं काही पण करू शकतो. स्पोर्टमधून जर निघाला ना मुलगा, आजकालचे मुलं असे अभ्यास करता, मी आत्तापर्यंत बघितले नाही असे, मला सांगतो बघितले नाही का एकदम हुशार मुलगा आहे आणि तो IPS झाला किंवा कलेक्टर झाला. जे मागं बसतात यांच्यावर ते खूप मोठे आहे किंवा मस्ती करतात, तेच मुलं आज पुढे आणि त्यांना चांगली पोस्ट आहे आणि ते लवकर सक्सेस होतात. कारण की त्यांच्यात एक सहनशक्ती असते आपल्याला हे करायची. कारण की एखादा मुलगा हुशार आहे, त्याला अपेक्षा असते का मला पेमेंट एवढाच पाहिजे तेवढाच पाहिजे, जर त्याला ते भेटलं नाही ते अशी मुलं भरपूर मुलं मी उदाहरण बघितले आमच्या इथं पण, अशी मुलांनी सुसाईड केलेली. खरं सांगायला गेलं स्पोर्टचा खेळाडू कधीच ही गोष्ट करू शकत नाही, कारण त्याच्यात सहनशक्ती खूप असते. त्याची सहनशक्ती असल्यामुळे तो मुलगा काही पण करू शकतो, किती पण संकट आले तरी त्या संकटावर मात करू शकतो. ज्या खास करून मुली आहे ज्या स्पोर्टमध्ये इंटरेस्टेड आहे, त्यांना स्पोर्टमध्ये करिअर करायचं आहे किंवा फ्युचर करायचं आहे, त्यांना तुम्ही काय गायडन्स देणार, काय मेसेज देणार? मेसेज तर असाच देईल की आता सपोज स्पोर्ट्स आहे, तर काही काही मुलींचं असं असतं की आमच्या मसल्स बनतील, मग आम्ही मुलांसारख्या दिसू वगैरे वगैरे. पण मग आता तर तसं एवढं काही कोणाचं नसते मेंटॅलिटी, पण मग बऱ्याच मुलींची असते तशी मेंटॅलिटी. आता तर उलटं मुलींचं मसल्स गेन वगैरे, बायसेप ट्रायसेप, उलटं ते अजून चांगलं दिसतं, अट्रॅक्टिव्ह वाटतं. तसं मी मुलींना सांगेन. आणि आता मंथली पिरियड सायकल वगैरे मुलींना त्याचे खूप प्रॉब्लेम असतात, मी सुद्धा फेस केलेले ते प्रॉब्लेम. तर मग त्या एका प्रॉब्लेममुळे आपण आपलं फ्युचर इन्सिक्युअर तर नाही करू शकत ना. तर मुलींना मी असंच सांगेल की तुम्ही मुलांपेक्षा मुली खूप स्ट्रॉंग असतात, फिजिकली आणि मेंटली सुद्धा. आणि मुलांपेक्षा जर स्ट्रॉंग असतं तर मग आता इंडियामध्ये जसं माझा गेम आहे, अजून ऑलिम्पिक क्वालिफाय सुद्धा केलेले नाही एखाद्या मुलीने. तर तुम्ही लहानपणापासूनच मुलींना असं ट्रीट करा. पॅरेंट्सला सांगेन की मुली पण मुलांपेक्षा कमी नाही. आता दंगल मूवी तर खूप मोठं म्हणजे चेंज आहे लाईफमध्ये, समाजामध्ये, आणि एक मोटिवेशन पण आहे की त्यांनी त्यांच्या पॅरेंट्सनी त्यांना कसं ट्रीट केलं, कसं ट्रेनिंग वगैरे दिलं. तर त्यासाठी एक ॲथलीट घरात असावा लागतो. आणि माणसांची मेंटॅलिटी पण तशी असते. आता मी एका कंपनीमध्ये मला बोलवलं होतं, तर तिथे मला क्वेश्चन विचारला की म्हणजे प्रॅक्टिस करताना इंजुरीज खूप होत्या, मग त्याला कसं फेस करणार. मग तसं इंजुरी तर होणार आहे. आता सपोज तुम्ही गाडी चालवता, माहिती सेफ नाही आहे, ॲक्सिडेंट होऊ शकतो, पण आपण गाडी चालवायचं सोडत नाही ना. ॲज सेम की आपल्याला काहीतरी करायचं आहे तर काहीतरी कुठल्या तरी एका वाईट गोष्टीकडं दुर्लक्ष करणंच आहे आपल्याला त्यासाठी. आणि चांगलं खाणं पिणं चांगलं पाहिजे. खूप जास्त फास्ट फूड वगैरे ते पण अवॉइड केलं पाहिजे आपण. आणि ते मुलींना तर मी तेच सांगेल की तुम्ही तुमचं फिजिकली फिट व्हा. आणि आज आपल्या देशामध्ये तर खूप गरज आहे मुलींना फिट होण्याची, कारण मी सुद्धा खूप अशा गोष्टींना फेस केलेलं आहे की ज्या जर मी घरी सांगितलं असतं किंवा माझे पॅरेंट्स थोड्या वेगळ्या विचारांचे असते तर मी स्पोर्ट्समध्ये पुढे गेलीच नसते. अशा पण खूप काही एक वेळ अशी आलेली, मला डिप्रेस पण व्हायवर आली होती मी. एक असा इन्सिडेंट घडला होता माझ्यासोबत. तर तसे इन्सिडेंट घडतील ही तुमच्यासोबत, पण तुम्ही त्याला इग्नोर करा किंवा त्याच्या खिलाफ उभे राहा, कोणाचा तरी सपोर्ट घ्या मेंटली, तर तुम्ही काहीतरी करू शकाल. नाहीतर तुम्ही स्वतःलाच आतल्या आत नाही हे करू शकत. कारण आपलं सगळं जे काही आहे म्हणजे आपली देश दुनिया चालते ते मुलींवर चालतं. आणि मुली डेफिनेटली स्ट्रॉंग आहे. आपले आई जसं पूर्ण घर चालवते तसं आपण ॲटलिस्ट आपलं स्पोर्ट्स तर नीट करू शकतो. एक गव्हर्नमेंट आता स्पोर्ट्सवाल्यांना कशी मदत करते? गव्हर्नमेंटकडून काय हेल्प भेटतोय? जर एखाद्याला नवीन ॲथलीट बनायचं किंवा स्पोर्टमध्ये काय करायचं तर गव्हर्नमेंटकडून काही सपोर्ट्स आहे का या ॲथलीटसाठी? जेव्हा मी गेम स्टार्ट केला होता तेव्हा तर एवढं काही नव्हतं सपोर्ट. तसे आर्मीवाल्यांना तर असतातच, म्हणजे जे सर्व्हिसेसमध्ये ऑलरेडी आहे त्यांना तर असतो, त्यांच्या डिपार्टमेंट थ्रू खूप सपोर्ट असतो. पण आत्ता महाराष्ट्र गव्हर्नमेंटने 29 ऑगस्ट स्पोर्ट्स डेला
एक स्कीम लॉन्च केली लक्षवेध म्हणून. तसे आपले सिन्नरचे आपले क्रीडा मंत्री त्यांनी आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष अजितदादा पुण्याला बालेवाडी स्टेडियमला याचे ओपनिंग झाले. तर स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये जसं चांगलं कोच, चांगली न्यूट्रिशन, डाएट, सगळं फिजिओ वगैरे सगळं भेटतं, तसंच ॲज अ सेम खूप गेम्सचे सेंटर ओपन होत आहे की महाराष्ट्रातल्या ॲथलीटला सपोर्ट मिळावा आणि एज्युकेशन एक्सपेन्स पण देत आहे, सपोर्ट मिळावा, मेडल मिळवून द्यावे महाराष्ट्रातल्या ॲथलीटने. आणि ते इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवरती त्यांनी महाराष्ट्रातलं नाव मोठं करावं यासाठी. तर हे एक खूप चांगली गोष्ट. आणि तुम्ही जर जॉबचा विचार करत असाल तर स्पोर्ट्स डिपार्टमेंटमध्ये अशा खूप जागा आहेत त्या नवनिर्माण आहे. आणि त्या तुम्ही जर एक इंटरनॅशनल ॲथलीट आहात तर तुम्हाला ते डिरेक्ट थेट नियुक्ती म्हणून नियुक्ती पण देता, तुम्हाला तुमचा जॉब पण सिक्युअर आणि तुम्ही प्रॅक्टिस पण करू शकता. बघितलं आपण आत्तापर्यंत तो तुमच्या अचिव्हमेंट एकदम जबरदस्त आणि खतरनाकच होता. आता इथून पुढे फ्युचर प्लॅन काय आहे तुमचे? ह्यानंतर असेच जेवढे रेकॉर्ड आहे तेवढे आपल्या महाराष्ट्राच्या आणि आपल्या सिन्नरच्या, आपल्या नाशिकच्या नावावर करायचे. यानंतर येत्या काही दिवसातच मी एक इंडिया टू नेपाळ करतो आहे. तो 5522 किलोमीटरचा रूट आहे. म्हणजे एक चायनाचा जो रेकॉर्ड आहे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचा, तो मी सर्च केला तर त्यांनी 12 देश पळालेले ते त्यांचा एक खेळाडू, तो त्यांच्या नावावरती. पण माझं 12 आणि माझं 27 देश पळायचे मला. त्यानंतर नेपाळ, पाकिस्तान, अमेरिका, जर्मनी, जापान जेवढे देश आहे तेवढे आपल्याला कवर करून सगळ्यात हायेस्ट आपला महाराष्ट्र, आपला इंडियाचं नाव करायचं मला. आणि लवकरच आता इंडिया टू नेपाळ ही रेस करणार आहे मी. कॉंग्रॅच्युलेशन्स तुम्हाला त्या रेससाठी. आणि तुम्ही सक्सेसफुली कंप्लीट करणार आणि अचीव करणार ही पूर्ण सिन्नरकरच नाही तर महाराष्ट्राला तुमच्यावरती गॅरंटी आहे. फ्युचर प्लॅन्स काय आहे रोईंगबद्दल किंवा गेम्सबद्दल आणि स्पोर्ट्सबद्दल? माझा फ्युचर प्लॅन तर जसं सर्वांचा असतो, पहिले स्टेबल व्हायचं आहे मला. कारण फायनान्शियली मला स्वतःलाच घरच्यांना सपोर्ट करायचा आहे. तर मी सध्या तरी जॉबसाठी ट्राय करते आणि मग लक्षवेध स्कीम थ्रू मी पुण्यामध्ये माझ्या गेमची प्रॅक्टिस पण कंटिन्यू करते. जेव्हा तुम्ही हे गेम्सचे अचिव्हमेंट घेतली आणि जे इम्पॉसिबल जे मुवमेंट आहे तुम्ही ते पॉसिबल घेतले, तर विनिंगनंतर तुमची मुवमेंट कशी होती? तुमच्या सिन्नरमधले, गावातले, आजूबाजूचे लोकांबद्दल तुमच्याबद्दल कसं त्यांचा रिस्पॉन्स होता? जे जिंकण्याच्या आधी जे लोक तुम्हाला नावं ठेवत होते, आज ते लोक तुमच्यासोबत राहून तुम्हाला ते कसं फील करवत आहे? त्यावेळेस मी सुरुवात केली त्यावेळेस भरपूर जणांनी सांगितलं का शक्य नाही, एवढं करू शकत नाही असं नाही. पण ज्यावेळेस रेकॉर्ड कंप्लीट झाला, अक्षरशः जे बोलत नव्हते सुद्धा बोलायला लागले. त्यावेळेस माझा 28 एप्रिलला रेकॉर्ड, 28 मेला रेकॉर्ड माझा झाला. त्यानंतर मी परतीला येत होतो तर येतानाच मला इकडून कॉल यायचे, दादा आम्ही एवढं केलं आहे. आणि जो मिरवणूक किंवा जे पूर्ण नियोजन केलं ते सर्व मित्रांनी केलं होतं माझ्या. त्यानंतर त्यांना एकदम हे वाटलं का आपण काय करावं काय नाही, एवढं केलं होतं मी. त्या मुलांनी सर्व ते मिरवणूक काढणं, त्यानंतर परमिशन घेणं, हे सर्व केलं. ज्यावेळेस मी येतोच आहे तिकडून मला कंटिन्यू कॉल, कुठं आला, काय आला, कुठं आला, काय. ज्यांचे कॉल येत नव्हते त्यांचे पण कॉल यायचे, असं झालं. मग ज्यावेळेस मी इथं आलो, सिन्नरमध्ये एंट्री केली. एंट्री केल्यानंतर पूर्ण आपल्या सिन्नरमध्ये मिरवणूक ठेवली होती मित्रांनी. तर ती मिरवणूक झाल्यानंतर एक ओळख निर्माण झाली, एक वडिलांना पण, एक मला पण, एक घरच्यांना पण. माझे वडील सुतारकाम करतात, पण ते कुठं दिसले तर ते डायरेक्ट आता माझ्या नावाने ओळखतात का हा तोच का त्यांनी वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर केलेला आहे, त्यांचा मुलगा आहे, हा त्यांचा मुलगा आहे. तर असं करून एक नाव झालं. आणि तो आनंद एक वेगळा असतो ज्याचा आपण सक्सेस होतो. कारण की एवढ्या वर्षाची मेहनत, एवढं स्ट्रगल करून म्हणजे त्या आनंदाची वाट पाहतो आपण. त्या आनंदाची वाट पाहतो, तो आनंद भेटल्यानंतर एकदम मनाला चांगलं वाटतं. तुमचा कसा होता गावाबद्दल, लोकांबद्दल, आणि जे लोक खास करून मुलींना जे तुमच्या वडिलांना पण नावं ठेवतात त्यांचा कसा रिस्पॉन्स होता तुम्हाला? म्हणजे स्पेशली तर माझ्या गावामध्ये एक आमचे रिलेटिव्हच आहे, विठ्ठल बाबा म्हणून. त्यांचा मला फायनान्शियली खूप सपोर्ट होता, खूप. अगदी मला तिथे जायचं होतं ना, तर त्यांनी मला पैसे भरायला खूप मदत केली होती. तर ते तर होतेच, म्हणजे ते तर आमच्यासोबतच होते, आमच्या वाईट काळामध्ये म्हणजे माझ्यासोबत होते. पण बरेचसे असे लोक होते की ते म्हणजे असं म्हणायचे की काय काय करते म्हणे, जाते येते, असं तसं, मुलांसारखी राहते, असं बरेच होते. पण मग त्याच्यानंतर जेव्हा मी इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवरती खेळले, तिकडनं आले,
आणि नुकतेच मग आपले कोकाटे साहेब क्रीडामंत्री झाले. क्रीडामंत्री झाले आणि कोकाटे साहेबांनी मला खूप कौतुक केलं ह्या गोष्टीबद्दल म्हणे. आणि त्यांना मुंबईमध्ये होते ते तेव्हा ही गोष्ट कळाली की त्यांच्या मतदारसंघातली मुलगी आहे आणि ती एक इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवरती खेळली. तर त्यांनी मला खूप स्वतः आले आमच्या गावामध्ये, स्वतः त्यांनी कार्यक्रम ऑर्गनाईज केला माझ्या सत्काराचा. आणि त्याच्यानंतर मग गावातल्या लोकांना सर्व समजलं की मंत्री साहेब गावात आले म्हटल्यावरती ह्या मुलीने काहीतरी केलंय आपल्या देशासाठी म्हणून आले. आणि त्याच्यामुळे जे बोलत नव्हते, ज्यांचे काही असेल फॅमिलीचे वाद वगैरे, ते सुद्धा सर्व माझ्याकडे मी आले आणि मोठ्या मनाने आले. ते पण मला कौतुकच आहे. आणि माझं गाव खरंच खूप चांगलं आहे या गोष्टीमध्ये की कुठल्याही गोष्टीचं कौतुक करतातच. आणि माझ्या गावातल्या लोकांनी खूप सपोर्ट केलेला आहे मला या सगळ्या गोष्टीसाठी. जेव्हा तुम्ही जर्नीला स्टार्ट केली ही एक इम्पॉसिबल गोष्ट होती किंवा एवढ्या कमी वेळेत एवढा मोठा रन करणं हे सगळ्यात इम्पॉसिबल होतं. प्रॉब्लेम काय काय फेस करावं लागले तुम्हाला? पहिलाच प्रॉब्लेम असा झाला, ज्यावेळेस मला 25 तारखेला निघायचं, तर ती गाडी केली होती आणि ती खराब झाली होती 23 तारखेलाच. तर जायचं तर खूप टेन्शनमध्ये होतो मी. पण मला 4 बहिणींचा आणि 4 दाजींचा एवढा सपोर्ट होता का तू कर, आम्ही आहे असे म्हणणारे माझी दाजी. तर एका भावाला मोठा भाऊ जसा सपोर्ट करतो तसे माझे 4ही दाजी मला सपोर्ट करत होते भावासारखं. तर माझ्या दाजींनी स्वतः त्यांची गाडी दिली मला, ही माझी गाडी ही घेऊन जा, मी आहे तुझ्यासोबत. आणि ज्यावेळेस मला जायचं होतं त्यांना वाटलं गाडी काही प्रॉब्लेम देते, त्यांनी सर्व त्यांचे कामं साईडला ठेवून ते माझ्यासोबत आले. आणि दोन्ही दाजी माझे, एक पोलीसमध्ये त्यांनी पण ड्युटी सोडून माझ्यासोबत आले, एक जे पुण्याला सॉफ्टवेअर इंजिनियर त्यांनी पण ते सोडून माझ्यासोबत आले. दोन्ही कामं बिमं सर्व सोडून माझ्यासोबत आले. खरं तर तो गाडीचा प्रश्न तिथं सॉल्व्ह झाला. त्यानंतर पुढचा प्रवास चालू केला आम्ही. प्रवास करता करता भरपूर ठिकाणी रस्त्यात पोलीस अडवायचे, हे बॅनर लावले, हे का लावले, कशासाठी, म्हणजे त्यांना एक उत्सुकता होती काय होतं आहे, त्यांना जाणून घ्यायचं होतं. कारण की गाडीला काही स्टिकर बिकर चालत नाही, आपण बाहेर चाललो आहे. तर त्यांना आपण ते लेटर सांगायचं, त्यानंतर त्यांना ती माहिती सांगायचं. तर ते अभिनंदन पण करायचे आणि पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा द्यायचे. त्यानंतर आम्ही 2 दिवस गाडी चालवून, आमचे जे ड्रायव्हर होते ते पूर्ण थकलेले होते. त्यानंतर थकल्यानंतर आम्ही ग्वालियरमध्ये रेस्ट करण्याचा निर्णय घेतला ग्वालियरमध्ये. तर ते थांबलो. तर आम्ही रात्रीचं 1 वाजता झोपलो. 1 वाजता झोपल्यानंतर आमची जी गाडीला कॅरी होती, त्या कॅरीला आम्ही ज्या आमच्या वस्तू होत्या त्या वरती ठेवलेल्या होत्या. त्यामध्ये आमची एक माझी शूजची बॅग होती, शूज पण होते आणि प्रोटीन पण होते. तर ती रात्रीची बॅगच कोणतरी चोरून नेली. तर माझ्यासोबत जे होते डॉक्टर होते, दाजी, त्यांना वाटत ते सर्व शांत बसलेले होते. त्यांनी भरपूर शोधायचा प्रयत्न केला, कॅमेऱ्यामध्ये पोलिसांना बोलवलं, पण भेटलं नाही. तर त्यावेळेस सर्वांना वाटत हा काय पळू शकत नाही. तर मीच त्यांना म्हटलो चला पुढचा प्रवास करू आपण, कारण की एवढ्यांच्या अपेक्षा होत्या माझ्याकडून, एवढा महाराष्ट्राकडून अपेक्षा घेऊन गेले होते. तर या परत येणं शक्य नव्हतं एवढं. त्यामुळं सगळ्यांना वाटत हा निघून येईल, परत नाही पळू शकत हा. पण मीच एक जिद्द धरली का नाही करायचंच, काय हो. मी त्यांना एवढं पण बोललो, नाही बुटा नसले ना बिना बुटाचं पळ, पण मी हे पूर्ण करणार. 30 ते 35 दिवस लावल, पण हे पूर्ण करणार. त्यानंतर पुढे गेलो. पुढे गेल्यानंतर सगळ्यांचे नाराज चेहरे पाहून मीच त्यांना मानवायचा प्रयत्न केला. आणि पुढे जाऊन, कारण की शूज एवढे महागाचे घेणं शक्य नव्हतं, कारण की शूज खूप महाग होते. आणि एवढं माझं बजेट, एक शूज जो असतो तो 15-20 हजार किंवा 27 हजार, काही 30 हजार, काही 35, असे माझे प्रत्येक 9 ते 10 शूज होते माझे टोटल ते. आणि एक घातलेला शूज होता. नंतर दाजींचा एवढा सपोर्ट होता का तू कर, मी शूज काय तू म्हणशील ते करून देईल मी. आणि दाजींचा एक मोठ्या भावासारखा जसा मोठ्या भावाचा सपोर्ट असतो लहान भावाला तसा. तर तिथे गेल्यानंतर आम्हाला शोरूम सापडले. तिथं आम्ही एक कॉफी शूज घातला नाही, तिचा एक माझा ओपिनियन होता तो. तर ज्यावेळेस आम्ही पळायला सुरुवात केली तर लिगामेंटचा जास्त प्रॉब्लेम यायला लागला आपला. तर तिथं खचून गेलो होतो पूर्ण, कारण की लिगामेंटचा पूर्ण गुडघा जाम झाला होता. पळायला गुडघा दुखायचा. तर लिगामेंटच्या त्या थोडी नॉर्मल सूज पण आली लिगामेंट. तर त्यानंतर डॉक्टरमध्ये कपिंग करणं, कारण डॉक्टरांचा एवढा सपोर्ट होता, तू कर, मी तुला कसा रिकवर करेल. तर त्यांचा खूप सपोर्ट होता. ते मसाज करायचे, कपिंग करायचे, त्यांना जेवढे पर्याय करतील तेवढे करायचे. ते त्यांनी आत्तापर्यंत कोणाला केले नसते एवढे पर्याय, मला त्यांनी करून मला पुढं काढलं. त्यानंतर गुडघ्याला बुलीचे इंजेक्शन देणं, हे ते करणं, तिथून पुढं निघणं. मग नंतर असं करत 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 दिल्लीमध्ये आलो आम्ही. तर दिल्लीमध्ये सरकारने आम्हाला भरपूर त्रास दिला. आणि दिल्लीमध्ये आपल्या महाराष्ट्राच्या थोडा आहे वादाचा प्रश्न, काहीतरी त्यांना वाटतं असं. तिथल्या पोलिसांनी भरपूर त्रास दिला आम्हाला. ज्यावेळेस मी दिल्लीमध्ये आलो
आमची गाडी पकडली, कारण की त्या गाडीचं एक्सपायरी डेट संपत आलीच वाटतं, तर त्याची डिसेंबरची एक्सपायरी डेट होती. तर त्या पोलिसांनी आम्हाला 2 ते 3 तास लावून धरलं, सोडत नव्हते. मग शेवट काही पॉलिटिक्स लोक होते, आपले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, शेवट त्यांना कॉल करायला लागला. त्यावेळेस त्यांनी ती गाडी सोडली, कारण की आमचे ते 3 तास वाया गेले तिथं. ते पुढं सामोरं यावं लागलं आम्हाला पुढं. त्यानंतर UPमध्ये आलो. एम पीमध्ये आल्यानंतर तिथले लोक पण थोडं आपला मराठी भाषेवरून पण थोडा वादग्रस्त झालं तिथं. म्हणजे आता आम्ही झोपलो UPमध्ये, तर तिथं एक UPवाल्याचं म्हणणं असं होतं, तर तुम्ही ते आपल्या राज ठाकरेंचा तो विषय चालू होता त्यावेळेस, ते मराठी भाषा बोललीच पाहिजे महाराष्ट्रातील. तर तिथं थोडा ते त्यांची न्यूज चालू होती, त्यावेळेस आम्हाला त्यांनी ती गाडी बिडी बघितली, मग त्यांनी थोडं बोलणं बिलणं चालू होतं. त्यावेळेस आमच्याबरोबर 2-3 जण होते, थोडं वादग्रस्त झालं. त्यांचं म्हणणं असं झालं का तुम्ही आता इथं आले, तुम्ही आमची बंजारा भाषा बोलू शकता का, सॉरी भोजपुरी बोलू शकतात का? म्हणलं नाही बोलू शकत. आणि तुम्हाला बोलावंच लागलं. म्हणलो का? मग रात्री आम्ही 1-1.5 वाजता त्या पेट्रोल पंपावर थोडं थांबण्यासाठी झोपायचं होतं आम्हाला, तिथं थांबलो होतो. तर त्याच्यावर वादग्रस्त झाले. आम्हाला त्या 1.5 वाजता काढून दिलं आम्हाला. तर तिथून आम्हाला जावं लागलं आणि पुढं आम्हाला MP UP, नंतर सेलिंगमध्ये थोडा प्रॉब्लेम आला गाडीचा आमच्या झाला. त्यानंतर मग तिथून ती गाडी आम्हाला परत दिवस काढून द्यावं लागली. आणि माझ्या सोबतीला एक मित्र होता माझा, तर ती गाडी आणि 2 जण पुढं लोकल गाडी करून पुढचा प्रवास केला, कारण की हे डॉक्टर लोक तिथून मला 600 किलोमीटर अंतर होतं. आणि गाडीचा प्रॉब्लेम पण खूप येत होता, कारण की फाईन मारणं, कारण टोटल मला 15-16 हजार फाईनच गेली गाडीला. काही पण इश्यू काढायचे, फाईन मारायचे. त्या साईडला सेलिम बेंगलोर साईडला तिकडं आपली हिंदी पण प्रॉपर समजत नव्हती, काही बोलायचं. आणि आम्हाला वेळ मारायचं होतं, कारण की आम्हाला एक मिनटं महत्त्वाचं होता. तर ते करता तिथून लोकल गाडी करून आम्ही पुढचा जे मला वस्तू लागतात त्या काढून घेतल्या, फिजिओथेरपी सर्व केल्यानंतर आम्ही पुढचा प्रवास चालू केला. आणि रेकॉर्ड कंप्लीट झाल्यानंतर जो पुढचा प्रवास होता फ्लाईटने करून, चेन्नईवरून फ्लाईट पकडून मुंबईला उतरून मग पुढं घरच्याला प्रवास केला. असं कधी वाटलं नाही का आता परत सोडूनच देऊ? ज्यावेळेस मी 175 किलोमीटर पळालो, नागपूरपासून पुढे हैदराबादपासून पुढं पळालो, तर त्यावेळेस मला पूर्ण विकनेस आला होता. विकनेस आल्यानंतर अक्षरशः काय एक साईडला सलाईन, एक साईडला बॉटल पकडून मी चालत होतो, कारण की मला कव्हर करायचं होतं अंतर. भरपूर डॉक्टर बोलते झोपून घे, तू आराम कर, तू हे कर, आम्ही बघू काहीतरी करू पर्याय. पण एक मला टार्गेट होतं, कारण की करायचं तर करायचं. म्हणजे एक असं टार्गेट होतं, एक तर करके आएंगे नाही तर मरके आएंगे. म्हणजे एवढं माझं टार्गेट होतं, कारण की एवढा सपोर्ट केलेला मला लोकांनी, काहीतरी करायचं, तसं यायचंच नाही. कारण की मग त्यासाठी सलाईन लावली, पण मी करायचो. म्हणजे एक दिवस असं झालं तर मला 2 किलोमीटरसुद्धा पळणं शक्य नव्हतं, एवढा विकनेस आला होता. पण तरी पण ते किलोमीटर झालं नाही. पण पुढच्या किलोमीटरमध्ये कव्हर करून अक्षरशः 2 ते 3 दिवस झोपलेलो होतो मी. पूर्ण दिवस रात्र पळत होतो, पूर्ण दिवस रात्र. आणि भरपूर जणांचा प्रश्न होता की तू 4 तास कसं काय झोपू शकतो? आम्ही एवढं जर 8 तास काम करून जर झोपतो, एवढं आम्हाला 10-1 तास झोप लागते, तू 4 तासच कसं काय झोपू शकतो? पण त्यांना सांगू इच्छितो का एक टार्गेट असतं. ज्यावेळेस मुलांचे बोर्डाचे पेपर येतात, मुलांची झोप उडतात, तसं माझी झोप उडून गेली तिथे. ते 4 ताससुद्धा झोपत नव्हतो मी, अक्षरशः असं होतं. तू जाणार, इंडियाच्या बाहेर जाणार आहे का? आपण एक छोट्याशा गावामधून येतोय, तर सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे आपला लँग्वेज बॅरियर, त्यानंतर तिथले लाईफस्टाईल, तिथले लोक, त्यानंतर तिथलं फूड. तर ह्या सगळ्या गोष्टींचा प्रॉब्लेम तुम्ही पण फेस केला असेल, तर काय काय असे प्रॉब्लेम्स आले तुम्हाला जर्मनीला गेल्यावर? फार काही प्रॉब्लेम्स नाही आले, मला इंडियातच खूप प्रॉब्लेम्स आले होते. आता जर्मनीला सगळी टीम वगैरे सोबत होती आणि माझी एक फ्रेंड आहे अरुणप्रीत, तिची जी मावशी आहे ती जर्मनीमध्ये सेटल आहे. मग त्यांच्या थ्रू त्यांना जर्मनी येते, त्यांच्या थ्रू आम्ही बरंच फिरलो वगैरे सगळं तिथं. म्हणजे सर्वायवल आमचं त्यांच्या थ्रूच झालं सगळं तिथे. आणि मग त्याच्यानंतर मला इंडियातच खूप प्रॉब्लेम आले. जसं की जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा मला टुर्नामेंटला जायला सुद्धा पैसे नव्हते, तर जनरलच्या डब्यामध्ये बसून प्रवास, प्रत्येक ॲथलीट तोच करतो. तर मी काही नवीन नव्हतं गेलो, बरेच माझ्यासोबत टीममेट होते ते पण आम्ही तसंच करायचो, बिना तिकीट प्रवास. प्लस माझी पहिल्या 2 नॅशनल खेळले मी 500 रुपयाच्या सेगाच्या शूजवर. आणि असं खूप अनकम्फर्टेबल व्हायचं की सगळे इतके ब्रँडेड गोष्टी वापरताना यार आपण थोडे आहे हेच आहे असं. आणि तो एक मला थोडं अनकम्फर्टेबल वाटायचं. आणि रोईंग करताना सगळे जेव्हा दुसरे ॲथलीट यायचे, चांगले सनग्लासेस, म्हणजे अगदी त्यांची छोटी छोटी गोष्टसुद्धा खूप एक्सपेन्सिव्ह ब्रँडेड होती. आणि मी माझ्यासोबत काही माझे पार्टनर वगैरे होते, आम्ही एकदम साधे सिंपल हे गेलेलो. आणि
तिथून पुन्हा आपली नवी ओळख बनवायची आहे आपल्याला. त्याच्यानंतर मी काही टुर्नामेंट खेळले, दुसऱ्या चंदीगड युनिव्हर्सिटीकडनं रिप्रेझेंट केलं वगैरे वगैरे. त्यातनं मला जे पैसे भेटत गेले त्यातून मी माझं मेंटेन केलं थोडं राहणं वगैरे. माझ्यासोबतच्या सगळ्यांनी आम्ही केलं. तर ते मग आम्हाला थोडं, कारण ॲथलीटकडे कोणी पण बघताना त्याच्या शूजवरनं त्याला जज करता बऱ्याचदा. मग आम्ही तिथून थोडं मेंटेन करत गेलो. मग स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये मग तिथल्या मुलींचं राहणीमान वगैरे बघून मग आम्हाला स्वतःला तसं मेंटेन केलं. आणि चांगले शूज लागतातच, जसं की आपल्याला वर्कआउट वगैरे असतो तसा बऱ्याचशा गोष्टी लागतात. आता ओडिसामध्ये आम्हाला सनग्लासेस तिथेच दिले जायचे चांगले, की तिथे ऊन जास्त पडायचं त्याच्यामुळे पाणी डोळ्यांवरती यायचं. तर तिथे सनग्लासेस वगैरे दिले. मग ते थोडंसं स्वतःला म्हणजे स्पोर्ट्समध्ये कसं तुम्ही जेवढे ब्रँडेड राहाल तेवढं ब्रँडेड परफॉर्मन्स द्या असं हे असतं. आणि ती एक थोडी पॅशन असते ना, की चांगलं राहायचं पण आणि चांगलं दिसायचं पण आपल्या परफॉर्मन्समधून. मग तो एक मला स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये जाऊन खूप चांगला एक्सपिरियन्स आला, की परफॉर्मन्स पण द्या आणि चांगलं राहा आणि आपलं प्रोफेशनल बना प्रत्येक गोष्टीमध्ये. आणि जर्मनीमध्ये असा फारसा काही मला प्रॉब्लेम आलाच नाही. फक्त फूडचा प्रॉब्लेम होता, कारण मी व्हेजिटेरियन आहे आणि तिथे एग असतं त्याला पण व्हेज मानतात ते लोक. तर मला थोडं माझ्या खाण्यामध्ये मला माहीत होतं की म्हणजे एग वगैरे गेलेले, पण मी थोडंसं हे करून फ्रूट्स, प्रोटीन बार, कॉफी वगैरे खाऊन माझं एक रॅपिड फायर घेऊ, ज्याच्यामध्ये तुम्हाला न विचार करता जे पण मनातील ते आन्सर द्यायचे आहे. त्याच्यामध्ये एकदम एका सेकंदात आन्सर आला. तुमचं फेवरेट फूड ॲपल. तुमचं फेवरेट वरण भात. फेवरेट सॉन्ग भाग मिल्खा भाग. फेवरेट सॉन्ग आता लेटेस्ट आले मेट्रो इंडियन होता. फेवरेट प्लेस इन इंडिया. काश्मीर. फेवरेट प्लेस केरला. गर्लफ्रेंड आहे का? नाही. बेस्ट पर्सन इन लाईफ. माझी बेस्ट फ्रेंड वेदिका. तर थँक्यू, तुम्ही आज इथे तुमचा एवढा इम्पॉर्टंट वेळ काढून आले, मला पण वेळ दिला. आणि तुमचे जे स्ट्रगल बघून असं वाटतंय की मीच काय, आपल्या पूर्ण यूथ काहीच करत नाही लाईफमध्ये. त्यांनी काहीतरी तुमच्यासारख्यांचं आदर्श घेऊन, इन्स्पिरेशन घेऊन काहीतरी लाईफमध्ये करायला पाहिजे. मी तर आता पेटून उठणार आहे तुमचं इन्स्पिरेशन घेऊन. तर थँक्यू सो मच, तुम्ही इथे आले. थँक्यू सो मच. आज इथं आम्हाला मुलाखतीमध्ये बोलवल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि मी यूथला हेच सांगेल की तुम्ही तुमच्या लाईफमध्ये नक्कीच काहीतरी करत असाल, करणार आहे तर रेडी राहा म्हणजे कुठल्याही गोष्टीसाठी आणि बी पॉझिटिव्ह.